हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सफो एलडीसी साठी इम्पॉर्टंट एमसीक्यूज 2 सॉल्व करत आहे. ठीक आहे. काल आपण इथे एमसीक्यू 1 सॉल्व केला होता, जो आहे आपला 50 क्वेश्चन्स आपण तिथे सॉल्व केले होते. ठीक आहे. सर्व प्लेलिस्ट ऑलरेडी अवेलेबल आहे. ज्यांनी पण आतापर्यंत प्लेलिस्ट नाही बघितल्या त्या प्लेलिस्ट बघून घ्या. आणि जे इम्पॉर्टंट मागे पण आपण जेव्हा एक्झाम झाली होती तेव्हा पण आपण काही 50 एमसीक्यूज बघितले होते त्याच्यामध्ये, ते पण व्हिडिओज ऑलरेडी त्याच्यामध्ये आहेत. ते पण व्हिडिओज बघून घ्या. मीन्स जेणेकरून आपले जे आता 4 ते 5 दिवस आहेत त्याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिस चांगली होऊन जाईल. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स असेच इम्पॉर्टंट आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन्स तुम्हाला डेली मिळणार. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण क्वेश्चन 1. आणि व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन टिल एक्झामपर्यंत कंटिन्यू बनवू. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे इथे. अंडर IND-AS 103 when is bargain purchase gain, ठीक आहे, रिकॉग्नाइज इन बुक. बघा, IND-AS 103 नुसार बार्गेन परचेस गेन मीन्स स्वस्त खरेदी लाभ केव्हा नोंदवला जातो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट क्रेडिटेड टू जनरल रिझर्व, सेकंड डेफर्ड अँड अमोरटाइज, थर्ड रिकॉग्नाइज डायरेक्टली इन OCI, अँड फोर्थ रिकॉग्नाइज इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे लास्ट, रिकॉग्नाइज इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. नफा तोटा खात्यात ओळखला जातो. नेक्स्ट, सेकंड, ॲज पर कंपनी ॲक्ट 2013 an OPC must convert into private or public company if its paid up capital exceed. बघा, कंपनी ॲक्ट 2013 नुसार जर OPCचे भरलेले भांडवल खालीलपैकी कितीपेक्षा जास्त असेल तर तिला रूपांतर करावे लागते. तर बघा, ऑप्शन आहे 2 करोड, 10 करोड, 5 करोड, 50 करोड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, 5 करोड, 5 कोटीपेक्षा जास्त असेल तर. ठीक आहे. तसंच बघा, रिव्हिजनची अकाउंट PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 3500 प्लस MCQज आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. याच्यामध्ये डायरेक्ट क्वेश्चन, ऑप्शन आणि आन्सर तिथे दिलेलं आहे. मीन्स हे तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी फार इझी जाणार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड, डेफर्ड टॅक्स लायबिलिटी अराइज वेन. डेफर्ड टॅक्स लायबिलिटी मीन्स प्रलंबित कर दायित्व केव्हा उद्भवते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट book profit less than taxable income, second book profit equals to taxable income, third book profit greater than taxable income due to timing difference, and fourth only in case of MAT. ठीक आहे. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, बुक प्रॉफिट ग्रेटर दॅन टॅक्सेबल इन्कम ड्यू टू टायमिंग डिफरन्स. वेळेतील फरकामुळे बुक नफा हा कर पात्रापेक्षा जास्त असतो. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ, इन वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट अँड ॲग्रेसिव्ह पॉलिसी लीड्स टू. कार्यकारी भांडवल व्यवस्थापनात आक्रमक धोरणाचे परिणाम काय होतात. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट हाय लिक्विडिटी अँड लो रिस्क, सेकंड लो लिक्विडिटी अँड हाय रिस्क, थर्ड हाय प्रोबॅबिलिटी अँड लो रिस्क, अँड फोर्थ लो प्रॉफिटेबिलिटी अँड हाय रिस्क. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, लो लिक्विडिटी अँड हाय रिस्क मीन्स कमी तरलता आणि जास्त जोखीम. Next, fifth, a listed company purpose to issue sweat equity shares. Which of the following is a mandatory requirement under SEBI regulations? सूचीबद्ध कंपनीने स्वेट इक्विटी शेअर्स जारी करताना सेबी नियमापासून कोणती अट अनिवार्य आहे. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट लॉक इन पिरियड ऑफ 6 मंथ, सेकंड व्हॅल्युएशन बाय इंडिपेंडेंट मर्चंट बँकर, थर्ड ओनली फॉर परमनंट एम्प्लॉई, अँड फोर्थ अप्रुव्हल बाय बोर्ड ओनली. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, व्हॅल्युएशन बाय इंडिपेंडेंट मर्चंट बँकर, स्वतंत्र व्यापारी बँकरकडून मूल्यांकन करणे. ठीक आहे. नेक्स्ट, सिक्स्थ, अंडर AS 26 एक्सपेंडिचर ऑन इंटरनली जनरेटेड गुडविल इज. AS 26 नुसार आंतरनिर्मित गुडविल वरचा खर्च कसा हाताळला जातो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कॅपिटलाइज, सेकंड ॲमोरटाइज ओव्हर 10 इयर, थर्ड रिकॉग्नाइज ॲज इंटेंजेबल असेट, अँड फोर्थ नॉट रिकॉग्नाइज ॲज अन असेट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, नॉट रिकॉग्नाइज ॲज अन असेट्स, मालमत्ता म्हणून ओळखला जात नाही. नेक्स्ट, सेवन्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिकॉग्नाइज मेथड अंडर AS 6 फॉर डेप्रेसिएशन. AS 6 नुसार खालीलपैकी कोणती घसारा पद्धत मान्य नाही. तर बघा, ऑप्शन आहे SLM,
WDV, एन्युटी मेथड अँड युनिट्स ऑफ प्रोडक्शन. करेक्ट आन्सर आहे थर्ड, एन्युटी मेथड, वार्षिक पद्धत. ठीक आहे. नेक्स्ट 8. Which section of the Income Tax Act deal with set off and carry forward of unabsorbed depreciation? इन्कम टॅक्स मधील कोणता कलम अनएब्झॉर्ब डेप्रिशिएशनच्या सेट ऑफ व कॅरी फॉरवर्डशी संबंधित आहे? बघा ऑप्शन आहे सेक्शन 32, सेक्शन 35, सेक्शन 71, सेक्शन 80. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट सेक्शन 32 कलम 32. नेक्स्ट 9. अंडर FEMA करंट अकाउंट ट्रान्झॅक्शन इन्क्लूड ऑल एक्सेप्ट. बघा FEMA नुसार करंट अकाउंट ट्रान्झॅक्शन मध्ये खालीलपैकी काय समाविष्ट नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पेमेंट फॉर इम्पोर्ट, सेकंड रिमिटन्स ऑफ डिव्हिडंड्स, थर्ड इन्व्हेस्टमेंट इन फॉरेन शेअर्स अँड फोर्थ पेमेंट फॉर एज्युकेशन अब्रॉड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इन्व्हेस्टमेंट इन फॉरेन शेअर्स, परदेशी समभागांमध्ये गुंतवणूक. ठीक आहे. नेक्स्ट 10th. Which is not a part of CSR expenditure under the Company Act 2013? कंपनीज ऍक्ट 2013 नुसार खालीलपैकी काय CSR खर्चात समाविष्ट नाही? आहे कॉन्ट्रीब्युशन टू PM नॅशनल रिलीफ फंड, सेकंड स्पॉन्सरिंग अ कल्चर इव्हेंट विथ ब्रँड प्रमोशन, थर्ड क्लीन गंगा फंड डोनेशन अँड फोर्थ कॉन्ट्रीब्युशन टू इन्क्युबेटर अंडर व्हॅल्यू शेड्यूल 7. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड स्पॉन्सरिंग अ कल्चरल इव्हेंट विथ ब्रँड प्रमोशन. ब्रँड प्रमोशनसाठी सांस्कृतिक कार्यक्रम प्रायोजित करणे इज नॉट पार्ट ऑफ CSR एक्सपेंडिचर. नेक्स्ट 11th. विच ऑफ द फॉलोइंग अकाउंटिंग कन्सेप्ट वायोलेटेड वेन इन्व्हेंटरी इज ओव्हरस्टेटेड टू इन्फ्लेट प्रॉफिट्स. खोटे नफा दाखवण्यासाठी साठा जास्त दाखवला जातो तेव्हा खालीलपैकी कोणती लेखा संकल्पना मोडली जाते? तर बघा ऑप्शन आहे गोइंग कन्सर्न, प्रुडियन्स, ॲकरल अँड मॉनिटरी मेजरमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड प्रुडियन्स, काळजीपूर्वक पद्धत. नेक्स्ट 12th. द बायबॅक ऑफ शेअर अंडर द सेक्शन 68 ऑफ द कंपनी ॲक्ट 2030 मस्ट बी कम्प्लिटेड विदिन. कंपनी ॲक्ट 2013च्या कलम 68 अंतर्गत शेअर्स पूर्ण खरेदी विक्री कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे. बघा ऑप्शन आहे 6 मंथ, 1 इयर, 3 months, 15 days. तर करेक्ट आन्सर आहे फॉर सेकंड 1 year, 1 वर्ष. नेक्स्ट 13. अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 द प्रिझेम्प्टिव्ह इन्कम अंडर सेक्शन 44 AD इज कॅल्क्युलेटेड ॲट. इन्कम टॅक्स 1961 नुसार कलम 44 AD अंतर्गत संभाव्य उत्पन्न कशा प्रमाणात गणले जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट 8% ऑफ टर्नओव्हर और ग्रॉस रिसिप्ट, सेकंड 6% टर्नओव्हर इफ रिसिव्ड डिजिटली, थर्ड हायर ऑफ 6% और 8% अँड फोर्थ 6% ऑफ प्रोफेशनल. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट 8% ऑफ टर्नओव्हर और ग्रॉस रिसिप्ट, उलाढाल किंवा एकूण प्राप्तीच्या 8%. नेक्स्ट 14. अंडर IND-AS 115 रेव्हेन्यू इज रिकॉग्नाइज्ड वेन. IND-AS 115 नुसार महसूल केव्हा ओळखला जातो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट द कस्टमर साइन अ कॉन्ट्रॅक्ट, सेकंड द इनवॉइस इज रेज, थर्ड परफॉर्मन्स ऑब्लिगेशन इज सॅटिस्फाईड अँड फोर्थ कन्सिडरेशन इज रिसिव्ड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड परफॉर्मन्स ऑब्लिगेशन इज सॅटिस्फाईड, सेवा पूर्ण केली जाते तेव्हा. नेक्स्ट 15. A company has declared a dividend but not paid it for 45 days. It now want to issue bonus share. Can it proceed? कंपनीने लाभांश घोषित केला आहे पण 45 दिवसात दिलेला नाही. आता ती बोनस शेअर जारी करू इच्छिते तर ती करू शकते का? तर बघा ऑप्शन आहे यस इफ ऑथराइज्ड बाय आर्टिकल, सेकंड नो ॲज पर सेक्शन 123, थर्ड यस बाय बोर्ड रिझोल्युशन अँड फोर्थ ओनली आफ्टर AGM. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड नो ॲज पर सेक्शन 123, नाही कलम 123 नुसार नाही. नेक्स्ट 16. इफ NPV is 0 what is the project IR in relation to cost of capital? जर NPV 0 असेल तर प्रकल्पाचा IR भांडवली खर्चाशी कसा संबंधित आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट लेस दॅन कॉस्ट ऑफ कॅपिटल,
second more than cost of capital, third equal to cost of capital, and fourth cannot be determined. The correct answer आहे third equal to cost of capital, भांडवली खर्चा इतका. Next 17. In case of amalgamation in nature of purchase, goodwill is recorded when. खरेदी स्वरूपातील विलिनीकरणाच्या वेळी गुडविल कधी नोंदवले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट परचेस कन्सिडरेशन ग्रेटर दॅन नेट असेट रिक्वायर्ड, सेकंड परचेस कन्सिडरेशन लेस दॅन नेट असेट एक्वायर्ड, थर्ड परचेस कन्सिडरेशन इक्वल्स टू असेट, अँड फोर्थ बिझनेस इज ट्रान्सफर्ड ॲट बुक व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट परचेस कन्सिडरेशन ग्रेटर दॅन नेट असेट एक्वायर्ड. ठीक आहे, खरेदी किंमत जास्त असेल निव्वळ मालमत्तापेक्षा. नेक्स्ट 18. अंडर सेक्शन 186 ऑफ द कंपनी ॲक्ट, कंपनी कॅन गिव्ह बोनस लोन अप टू व्हॉट लिमिट विदाउट स्पेशल रिझॉल्युशन. कंपनी ॲक्टच्या कलम 186 अंतर्गत कंपनी विशेष ठरावाशिवाय किती मर्यादेपर्यंत कर्ज देऊ शकते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट 60% ऑफ शेअर कॅपिटल, सेकंड 60% ऑफ पेड अप कॅपिटल प्लस फ्री रिझर्व प्लस सिक्युरिटी प्रीमियम, थर्ड 100% ऑफ नेटवर्थ, अँड फोर्थ नो सच लिमिट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 60% ऑफ पेड अप कॅपिटल प्लस फ्री रिझर्व प्लस सिक्युरिटी प्रीमियम, भरलेले भांडवल प्लस मुक्त राखीव प्लस सिक्युरिटी प्रीमियम यांचा 60%. ओके. नेक्स्ट 19. अंडर AS 10 रिवाइज विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी कॅपिटलाइज ॲज अ पार्ट ऑफ PPE. AS 10 सुधारित नुसार खालीलपैकी काय PPEच्या खर्चात भांडवली स्वरूपात धरले जाऊ शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट ऑफ ॲडव्हर्टायझिंग, सेकंड इंटरेस्ट ऑन लोन बिफोर असेट इज रेडी, थर्ड लॉस फ्रॉम ट्रायल प्रोडक्शन, अँड फोर्थ ट्रेनिंग एक्सपेन्स ऑफ स्टाफ. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इंटरेस्ट ऑन लोन बिफोर असेट इज रेडी, मालमत्ता तयार होण्यापूर्वीचा कर्जावरील व्याज. ठीक आहे. नेक्स्ट 20. मॅट क्रेडिट अंडर सेक्शन 115 JAA कॅन बी कॅरीड फॉरवर्ड फॉर हाऊ मेनी असेसमेंट इयर. कलम 115 JAA नुसार मॅट क्रेडिट किती मूल्यांकन वर्षापर्यंत पुढे नेले जाऊ शकते? बघा ऑप्शन आहे 5 इयर, 7 इयर, 10 इयर, 15 इयर्स. तर करेक्ट आन्सर आहे लास्ट 15 इयर्स, 15 वर्ष. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक जरूर. ठीक आहे. जर लाईक कराल तर मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी पुन्हा असेच कंटिन्यू टिल एक्झामपर्यंत व्हिडिओज बनवत राहू. तसंच बघा महाट्रान्सफरसाठी मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये कंप्लीट पेपर विथ कंप्लीट सोल्युशन दिलेले आहे. 10 मॉक टेस्ट आहे, त्याची प्राइस आहे 150 रुपीज. ठीक आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. मीन्स आता आपल्याजवळ 5 दिवस आहे, 5 दिवसामध्ये मिनिमम 10 मॉक पेपर आपण सॉल्व केले कंप्लीट, तरी आपल्याला थोडाफार फायदा होईलच. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 21. अंडर IND AS 116 लीज लायबिलिटी इज इनिशियली मेजर्ड ॲट. IND AS 116 नुसार भाडे करारातील दायित्व सुरुवातीस कशाप्रमाणे मोजले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फेअर व्हॅल्यू ऑफ असेट, सेकंड प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ लीज पेमेंट, थर्ड कॉस्ट ऑफ असेट लीज, अँड फोर्थ सम ऑफ लीज रेंटल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ लीज पेमेंट, भाडे रकमेच्या सध्याच्या किमतीवर. नेक्स्ट 22. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू रिगार्डिंग डेबेंचर रिडम्पशन रिझर्व. ठीक आहे. ॲज पर कंपनी ॲक्ट 2013. कंपनी ॲक्ट 2013 नुसार खालीलपैकी कोणते विधान DRR संदर्भात योग्य आहे? तर बघा ऑप्शन आहे आपल्याजवळ फर्स्ट DRR इज मॅन्डेटरी फॉर ऑल कंपनीज, सेकंड DRR इज नॉट रिक्वायर्ड फॉर लिस्टेड NBFCs, third DRR is 20% of private companies, and fourth DRR must be created only when profit is available. The correct answer आहे second DRR is not required for NBFC. सूचीबद्ध NBFC साठी DRR आवश्यक नाही. Next 23. Which section of the income tax deal with clubbing of income of minor child?
अल्पवयीन मुलाच्या उत्पन्नाचे क्लबिंग कोणत्या कलमानुसार केले जाते? तर बघा ऑप्शन आहे सेक्शन 10 ऑफ 32, सेकंड सेक्शन 64 ऑफ 1A, सेकंड सेक्शन, थर्ड सेक्शन 80 AD अँड फोर्थ सेक्शन 56 ऑफ 2. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेक्शन 64 ऑफ 1A. ओके. नेक्स्ट 24. अंडर AS 13 लॉन्ग टर्म इन्व्हेस्टर आर व्हॅल्यूड ॲट. AS 13 नुसार दीर्घकालीन गुंतवणूक कशा पद्धतीने मोजली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॉस्ट ऑलवेज, सेकंड मार्केट व्हॅल्यू, थर्ड कॉस्ट अनलेस परमनंट डिक्लाइन अँड फोर्थ फेअर व्हॅल्यू थ्रू प्रॉफिट अँड लॉस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कॉस्ट अनलेस परमनंट डिक्लाइन, कायमस्वरूपी घसरण नसल्यास मूळ खर्चावर. नेक्स्ट 25. अंडर कंपनी ॲक्ट 2013 रोटेशन ऑफ ऑडिटर इज अप्लिकेबल टू. कंपनी ॲक्ट 2013 नुसार लेखापरीक्षण बदल मीन्स रोटेशन कोणास लागू आहे? तर बघा ऑप्शन आहे ऑल कंपनीज, सेकंड प्रायव्हेट कंपनीज विथ पेड अप कॅपिटल ग्रेटर दॅन 20 करोड, थर्ड लिस्टेड कंपनी अँड फोर्थ कंपनीज विथ टर्नओव्हर बिलो 100 करोड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड लिस्टेड कंपनी मीन्स सूचीबद्ध कंपन्यांना. Next 26. If actual cost asset is 10 lakh and subsidy received is 2 lakh, the depreciable base under the income tax is. जर मालमत्तेचा मूळ खर्च 10 लाख व सबसिडी 2 लाख असेल तर इन्कम टॅक्स अंतर्गत डेप्रिसिएशन बेस काय असेल? तर बघा ऑप्शन आहे 10 लाख, 8 लाख, 12 लाख अँड 10 लाख विथ डिस्क्लोजर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड 8 लाख. 10 लाख मायनस 2 लाख तर डेप्रिसिएशन बेस रेट 8 लाख. ओके. नेक्स्ट 27. सेक्युरिटीज प्रीमियम अकाउंट कॅन बी यूज्ड फॉर ऑल एक्सेप्ट. सेक्युरिटीज प्रीमियम खाते खालीलपैकी सर्वांसाठी वापरता येते त्यापैकी कुठे नाही? तर बघा ऑप्शन आहे इश्युइंग बोनस शेअर, सेकंड रायटिंग ऑफ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, थर्ड रायटिंग ऑफ डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर अँड फोर्थ पेइंग डिव्हिडंड. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ पेइंग डिव्हिडंड, लाभांश देण्यासाठी. नेक्स्ट 28. इन केस ऑफ अंडर सबस्क्रिप्शन ऑफ शेअर विच अकाउंट इज क्रेडिटेड फॉर अनअलॉटेड मनी रिफंडेड. शेअर्सच्या कमी वर्गणी मीन्स अंडर सबस्क्रिप्शनच्या वेळी परत केलेल्या रकमेची नोंद कोणत्या खात्यात होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट शेअर कॅपिटल, सेकंड शेअर अलॉटमेंट अकाउंट, थर्ड बँक अकाउंट अँड शेअर अप्लिकेशन अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ शेअर अप्लिकेशन अकाउंट, शेअर अर्ज खाते. ठीक आहे. नेक्स्ट 29. अ शेअर इज सेट टू बी फॉरफिटेड वेन. शेअर्स फॉरफिटेड मीन्स जप्त कधी म्हणतात? तर बघा ऑप्शन आहे अप्लिकेशन मनी इज रिफंडेड, सेकंड कंपनी रिटर्न कॅपिटल, थर्ड शेअर फेल्स टू पे कॉल अँड फोर्थ डिव्हिडंड इज नॉट पेड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड शेअर होल्डर फेल्स टू पे कॉल. शेअर होल्डर्सने कॉल रक्कम भरली नाही तेव्हा. नेक्स्ट क्वेश्चन 30. If net cash flow 5,000 annually for 5 years and capital of cost 10%, what is NPV if initial investment is 18,900? PVF at 10% for 5 years is 3.719. ठीक आहे. बघा काय म्हटलेलं आहे, जर निव्वळ रोख 5,000 प्रतिवर्ष असेल, कालावधी 5 वर्ष, भांडवली खर्च 10% आणि प्रारंभिक गुंतवणूक 18,900 असेल तर NPV किती होईल? बघा ॲन्युअल कॅश फ्लो 5,000, PNP ॲट द रेट 10% दिलेला आहे आपला 3.79, इनिशियल इन्व्हेस्टमेंट 18,900. तर 5,000 इंटू 3.79 मायनस 80,900 तर इथे येईल आपल्याला 55. ठीक आहे. आता 55 इथे आलं मीन्स राउंडिंग ऑफ जर आपण केलं तर याचं जे मायनस आन्सर येईल ते किती येईल इथे 45. जर जो आपल्याला ॲक्च्युअल NPV जर पाहिला तर तो किती येईल इथे -45. तर करेक्ट आन्सर किती येईल इथे -45. ठीक आहे. नेक्स्ट 31. द प्रोव्हिजन फॉर प्रपोज डिव्हिडंड इज शोन इन द बुक ऑफ अकाउंट ॲज पर शेड्यूल 3 डिव्हिजन 1 ऑफ कंपनी ॲक्ट 2003 अंडर. कंपनी कायदा 2013च्या अनुसूची 3 विभाग 1 नुसार शिफारस केलेल्या लाभांशासाठी तरतूद खालीलपैकी कोणत्या प्रकारात दर्शवली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट करंट लायबिलिटी, सेकंड नॉन करंट लायबिलिटी,
थर्ड कॉन्टिजेंट लायबिलिटी अँड फोर्थ नॉन रिकॉग्नाइज. द करेक्ट आन्सर आहे फर्स्ट करंट लायबिलिटी, चालू दायित्व. नेक्स्ट 32. Which of the following is not a condition for amalgamation in nature of merger as per section AS14? as per AS14. ठीक आहे. AS14 नुसार विलिनीकरणाच्या स्वरूपातील समतोलासाठी खालीलपैकी कोणती अट नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, असेट अँड लायबिलिटी ऑफ ट्रान्सफर बिकम असेट लायबिलिटी ऑफ ट्रान्सफरी. सेकंड, at least 90% of shareholder of transferor become shareholder of transferee. Third, consideration is paid in form of cash. And fourth, business of transferor is continued. The correct answer है third, consideration is paid in form of cash. मोबदला रोख स्वरूपात दिला जातो. is not a condition. ठीक है. Next 33. Under the Income Tax Act, exemption for agriculture income is available if. इन्कम टॅक्स कायद्यानुसार शेती उत्पन्नासाठी सूट कधी लागू होते? तर बघा ऑप्शन आहे ॲग्रिकल्चर ऑपरेशनल आर कॅरीड आउट इन इंडिया. सेकंड, इन्कम इज बिलो 5 लाख. थर्ड, ॲग्रिकल्चर ऑपरेशन आर कॅरीड आउट आउटसाइड इंडिया. अँड फोर्थ, इट इज रिसिव्ड इन इंडिया. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, ॲग्रिकल्चर ऑपरेशन आर कॅरीड आउट इन इंडिया. भारतात शेतीची कामे केली जातात. इज अ एक्सेप्शन ॲग्रिकल्चर. ओके. Next 34. As per AS26, an intangible asset is recognized only if. AS26 नुसार अमूर्त मालमत्ता केवळ तेव्हाच ओळखली जाते जेव्हा, बघा ऑप्शन आहे इट इज एक्वायर्ड इन बिझनेस कॉम्बिनेशन. सेकंड, इट इज कॅपेबल ऑफ बिंग सोल्ड. थर्ड, इट इज आयडेंटिफायबल अँड फ्युचर इकॉनॉमिक बेनिफिट्स आर प्रोबेबल. अँड फोर्थ, इट इज इंटरनली जनरेटेड. द करेक्ट आन्सर आहे थर्ड, इट इज आयडेंटिफिकेबल अँड फ्युचर इकॉनॉमिक बेनिफिट आर प्रोबेबल. ठीक आहे. ती ओळखत येण्याजोगी असून भविष्यात आर्थिक लाभ मिळवण्याची शक्यता आहे. नेक्स्ट 35. इन केस ऑफ राईट इश्यू द व्हॅल्यू ऑफ राईट इज कॅल्क्युलेटेड ॲज. राईट इश्यूच्या बाबतीत अधिकाराची किंमत कशी मोजली जाते? तर बघा ऑप्शन आहे मार्केट प्राइस मायनस इश्यू प्राइस. सेकंड, इश्यू प्राइस मायनस मार्केट प्राइस. थर्ड, market price minus issue price into ratio divided by ratio plus 1. And fourth, market price minus issue price divided by number of share held plus right offered. The correct answer is third, market price minus issue into ratio divided by ratio plus 1. Next 36. Under IND AS 115, the transaction price does not include. IND AS 115 नुसार व्यवहार किमतीमध्ये खालीलपैकी काय समाविष्ट नसते? बघा ऑप्शन आहे नॉन रिफंडेबल अपफ्रंट फीज. सेकंड, व्हेरिएबल कन्सिडरेशन. थर्ड, अमाउंट कलेक्टेड ऑन बिहाफ ऑफ थर्ड पार्टी. अँड फोर्थ, टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. द करेक्ट आन्सर आहे थर्ड, अमाउंट कलेक्टेड ऑन बिहाफ ऑफ थर्ड पार्टी. तृतीय पक्षाच्या वतीने जमा केलेली रक्कम. नेक्स्ट 37. In case of slum sale under the 50B, section 50B, which of the following is considered for computing capital gain? कलम 50B अंतर्गत स्लम सेलच्या बाबतीत भांडवली नफ्याची गणना करताना काय विचारात घेतले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इंडेक्स कॉस्ट ऑफ इंडिव्हिज्युअल असेट. सेकंड, मार्केट फेअर मार्केट व्हॅल्यू. थर्ड, नेट वर्थ ऑफ अंडरटेकिंग. अँड फोर्थ, रिव्हॅल्यूड कॉस्ट ऑफ फिक्स असेट. द करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, नेट वर्थ ऑफ अंडरटेकिंग, उपक्रमाचे निव्वळ मूल्य. नेक्स्ट 38. प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट इज ट्रीटेड ॲज. संशयनीय थकबाकीसाठी तरतूद कशाप्रमाणे हाताळली जाते? तर बघा ऑप्शन आहे रिझर्व. सेकंड, करंट लायबिलिटी. थर्ड, कॉन्टिजेंट लायबिलिटी. अँड फोर्थ, रिडक्शन फ्रॉम डेटर्स. द करेक्ट आन्सर आहे फोर्थ, रिडक्शन फ्रॉम डेटर्स, देयकामधून वजा केली जाते. ओके. Next 39. According to the Company Act 2013, the maximum number of companies in which a person can be appointed as a auditor is. कंपनी कायदा 2013 नुसार एका व्यक्तीला अधिकतम किती कंपन्यांमध्ये लेखापरीक्षण म्हणून नियुक्त करता येते? तर बघा ऑप्शन आहे 10, 20, 15, 25. द करेक्ट आन्सर आहे सेकंड 20. नेक्स्ट 14.
The time limit for passing final order under section 73 of CGST Act non-fraud cases. CGST कायदा कलम 73 अंतर्गत फसवणूक नसलेल्या प्रकरणांमध्ये अंतिम आदेश देण्याची मुदत किती आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 1 year फ्रॉम डेट ऑफ SCR, सेकंड 3 year फ्रॉम ड्यू डेट ऑफ एन्युअल रिटर्न, थर्ड 5 year फ्रॉम ड्यू डेट ऑफ रिटर्न अँड फोर्थ 2 year फ्रॉम द डेट ऑफ डिटेक्शन. करेक्ट आन्सर आहे सेकंड 3 year फ्रॉम ड्यू डेट ऑफ एन्युअल रिटर्न, वार्षिक रिटर्नच्या नियोजित तारखेपासून 3 वर्ष. नेक्स्ट 41. In case of finance lease under AS 19, the asset is recorded in book of lease at. AS 19 नुसार फायनान्स लीजच्या बाबतीत लीजची पुस्तकी खात्यात मालमत्ता खालीलपैकी कशावर नोंदवली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मार्केट व्हॅल्यू ऑफ असेट, सेकंड प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ मिनिमम लीज पेमेंट अँड फेअर व्हॅल्यू विच एव्हर इज लो, थर्ड कॉस्ट ऑफ एक्विजिशन अँड फोर्थ टोटल ऑफ ऑल दीज पेमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ मिनिमम लीज पेमेंट और फेअर व्हॅल्यू विच एव्हर इज लोअर. किमान लीज पेमेंटचे वर्तमान मूल्य किंवा न्याय मूल्य यापैकी जे कमी असेल ते. नेक्स्ट 42. As per Schedule 3 of the Company Act 2013, unclaimed dividend is shown as. कंपनी कायदा 2013च्या अनुसूचित 3 नुसार न मागितलेला लाभांश कुठे दर्शवला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अदर करंट लायबिलिटी, सेकंड ट्रेड पेएबल, थर्ड कॉन्टिजेंट लायबिलिटी अँड फोर्थ रिझर्व अँड सरप्लस. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट अदर करंट लायबिलिटी, इतर वर्तमान दायित्व. नेक्स्ट 43. अंडर AS 10 कंपोनंट अकाउंटिंग इज मॅन्डेटरी व्हेन. AS 10 नुसार घटक लेखांकन मीन्स कंपोनंट अकाउंटिंग केव्हा अनिवार्य आहे? तर बघा ऑप्शन आहे असेट इज एक्वायर्ड थ्रू एक्सचेंज, सेकंड कंपोनंट हॅज अ कॉस्ट सिग्निफिकंट इन रिलेशन टू टोटल कॉस्ट अँड डिफरंट युजफुल लाईफ, थर्ड इट इज अ रिव्हॅल्युएशन सिच्युएशन अँड फोर्थ देअर इज अ इम्प्लिमेंट लॉस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड component has a cost significant in relation to total cost and different useful life. घटकाचा खर्च एकूण खर्चाच्या तुलनेत महत्त्वाचा असेल आणि त्याचा उपयुक्त आयुष्य वेगळा असेल तेव्हा. नेक्स्ट 44. As per Company Act 2013, managerial remuneration payable by company having inadequate profit shall not exceed. कंपनी कायदा 2013 नुसार अपुरे नफा असलेल्या कंपनीकडून देण्यात येणाऱ्या व्यवस्थापनाच्या वेतनाची मर्यादा काय आहे? तर बघा ऑप्शन आहे 11% ऑफ प्रॉफिट, सेकंड 24 लाख पर एनम, थर्ड लिमिटेड स्पेसिफाईड इन शेड्यूल 5 अँड नो लिमिट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड लिमिट स्पेसिफाईड इन शेड्यूल 5 अनुसूची 5 मध्ये नमूद केलेल्या मर्यादे. नेक्स्ट 45. Section 54 of the Income Tax provide exemption for capital gain on transfer of residential house if investment is made in. इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 54 नुसार घर विक्रीवर होणाऱ्या भांडवली नफ्यातून सूट मिळते जर गुंतवणूक केली असेल तर. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ॲग्रिकल्चर लँड, सेकंड कमर्शियल प्रॉपर्टी, थर्ड अनादर रेसिडेन्शियल हाऊस अँड गोल्ड बॉन्ड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड अनादर रेसिडेन्शियल हाऊस, दुसऱ्या निवासी घराचा. ठीक आहे. नेक्स्ट 46. When share are issued at premium, the amount of premium is shown in the balance sheet under. शेअर प्रीमियमवर जारी केल्यास प्रीमियमची रक्कम ताळेबंदात कुठे दाखवली जाते? तर बघा ऑप्शन आहे करंट लायबिलिटी, रिझर्व अँड सरप्लस, शेअर कॅपिटल अँड कॉन्टिजेंट लायबिलिटी. करेक्ट आन्सर आहे सेकंड रिझर्व अँड सरप्लस, राखीव निधी व जास्त. नेक्स्ट 47. Under AS 22, deferred tax asset is recognized only when. AS 22 नुसार deferred tax asset केव्हा ओळखले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट it always arises due to temporary difference, second there is a certainty of future taxable income, third there is a virtual certainty supported by convincing evidence, and fourth it arises from permanent difference. The correct answer है third, there is a virtual certainty supported by convincing evidence. खात्री लायक पुराव्याने समर्थित आभासी खात्री असल्यास. ठीक आहे. नेक्स्ट 48. As per Company Act 2030,
CSR स्पेंडिंग इज मॅन्डेटरी इफ. कंपनी कायदा 2013 नुसार CSR खर्च अनिवार्य आहे जर, तर हे आपण बघितलं होतं मगाशी पण. नेटवर्थ ग्रेटर दॅन 500 करोड, सेकंड टर्नओव्हर ग्रेटर दॅन 500 करोड अँड नेट प्रॉफिट ग्रेटर दॅन 5 करोड. आन्सर येईल एनी वन ऑफ द अबोव. ठीक आहे. नेक्स्ट 49. ॲज पर GST लॉ क्रेडिट नोट कॅन बी इश्यूड बाय सप्लायर. GST कायद्यानुसार पुरवठादार क्रेडिट नोट कधी जारी करू शकतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट विदाउट एनी टाइम लिमिट, सेकंड विदिन द फायनान्शियल इयर ओनली, थर्ड बिफोर 30 September of the following year or filing annual return whichever is earlier, and fourth only when goods are returned. The correct answer is third, before 30th September of following year or filing of annual return whichever is earlier means पुढील वर्षाच्या 30 सप्टेंबर पूर्वी किंवा वार्षिक रिटर्न भरण्यापूर्वी जे आधी होईल तेव्हा. नेक्स्ट 50. In case of impairment of the asset under AS 28, the recoverable amount is. AS 28 अंतर्गत मालमत्तेच्या मूल्यघटाच्या बाबतीत वसूल योग्य रक्कम म्हणजे कोणती? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट हिस्टोरिकल कॉस्ट, सेकंड हायर नेट सेल प्राइस व्हॅल्यू इन यूज, थर्ड कॉस्ट लेस डेप्रिसिएशन अँड फोर्थ रिव्हॅल्यूड अमाउंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड हायर ऑफ नेट सेलिंग प्राइस अँड व्हॅल्यू इन यूज. निव्वळ विक्री किंमत आणि वापरातील मूल्य यापैकी जी अधिक असेल ती. ठीक आहे. तसंच बघा अकाउंट्सच्या PDF अवेलेबल आहे, मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे, डेप्युटी मॅनेजरची ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, रिव्हिजन MCQs PDF अवेलेबल आहे, तसंच प्रॉब्लेम्स अँड फॉर्म्युला बेस्ड PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील सेपरेट PDF सुद्धा अवेलेबल आहे ई सब्जेक्टच्या. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.